पळसा भरडशेवाडा येथे कावडीचे जल्लोषात स्वागत। आदगाव तालुक्यातील डोरली येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कानिफनाथ महाराज कावड उत्सवाचा सोहळा भक्तिभावात पार पडला। अमावस्येनंतर तिसऱ्या दिवशी मंदिरात देवाला पांघरण चढविण्याचा विधी संपन्न झाला। त्यानंतर कानिफनाथ महाराज की जय च्या घोषणांनी वातावरण दुमदुमत कावडी खैरी घुमट तालुका सेनगावकडे पायी मार्गस्थ निघाली। ही कावड गारगव्हाण, कुरतडी, बाळापूर, हातवाडी, हिंगोली, सेनगाव आदी 7 मुक्कामांतून पुढे जात आहे। गारगव्हाण येथे तांबारे यांच्या घरी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। पुढील मुक्कामात पळसा येथे श्री विरोबा महाराज भजनी मंडळाने भजन कीर्तन करत कावडीचे जल्लोषात स्वागत केले। तसेच शंकरराव मस्के व सामाजिक कार्यकर्त्या सविताताई विनोद निमडगे यांच्या घरी चहा, फराळ व आरतीचा कार्यक्रम झाला। भरडशेवाडा येथे आनंदराव मस्के व कैलासराव मस्के यांच्या घरी महाप्रसादानंतर कावड बाळापूर हिंगोली मार्गे सेनगावकडे भक्तिमय वातावरणात पुढे रवाना झाली। प्रतिनिधी भगवान कदम, नांदेड, हदगाव। माता हे डोरली ते खैरी घुमट या ठिकाणी जवळजवळ 5-6 दिवसाचा प्रवास आहे। तर कालचा मुक्काम आमचा गारगाव येथे होता। आज सकाळी पळसा येथे भव्य स्वागत करून महिला मंडळांनी हरिपाठाच्या माध्यमातून स्वागत केलं आणि आज या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे। आजचा मुक्काम आमचा कुरतडी येथे आहे। उद्या बाळापूर येथे मुक्काम आहे। परवाच्या दिवशी हरवाडी येथे मुक्काम आहे आणि हरवाडी झाल्यानंतर हिंगोली झाल्यानंतर शेनगाव आणि दशमीच्या दिवशी खैरी घुमट येथे मोठ्या उत्साहामध्ये जवळजवळ 100-150 काठ्या कावड्या येतात आणि तेथे आमच्या कावडी मायचा पहिला मान आहे आणि प्रत्येक गावातून भक्त याच्यामध्ये मोठ्या उत्साहात सामील होतात आणि नवसाला पावणारा हा देव आहे। या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांचे दुःख संकट लाखो कोस दूर जावो असे या ठिकाणी मी कानिफनाथ चरणी आणि आमच्या कावडी माता प्रसन्न विनंती करतो। सर्वांचे शेत भरभराटीनं भरून येऊ, सर्व निरोगीमय वातावरण राहो एवढे या ठिकाणी बोलतो। कानिफनाथ महाराज की जय।